नमस्ते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जानकी जीवन राम नाम, सुंदर माधव मेघश्याम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आपण श्रीमद भागवताच्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करतो. आता द्वितीयोध्याय हा. या दुसऱ्या अध्यायामध्ये 34 श्लोक आहेत. सुरुवातीलाच भगवान व्यासांनी त्यांचं वचन आहे, इति संपृष्ण संहृष्टो विप्राणाम रोमहर्षिणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम उपचक्रमे. शौनकादी ऋषींचे प्रश्न ऐकले, 6 प्रश्न ऐकले आणि रोमहर्षणाचे पुत्र म्हणजे उग्रश्रवा म्हणजे सूतजी यांना फार आनंद झाला. आपण जे प्रश्न विचारला आहे त्यामुळे या सगळ्या जगाचं जीवात कल्याण होणार आहे म्हणून ऋषींच्या प्रश्नांचं स्वागत केलं आणि सांगायला त्याने सुरुवात केली. आता पुन्हा या ठिकाणी पहिला जो श्लोक येतो, सूत उवाच, सूतांच्या मुखातून पहिला जो श्लोक आहे तो श्लोक आपल्या पुन्हा श्रीमद भागवत महात्म्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे. दुसरा श्लोक आहे, यम प्रवृजंत अनुपेत मुपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेतु तन्मयता तर्वोभिनेदु स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानितोस्मी. आपल्याला आठवत असेल आपला हा श्रीमद भागवताच्या सुरुवातीला महात्म्याच्या सुरुवातीला हा श्लोक झालेला आहे की जन्मल्याबरोबर लहान मूल जसं जन्मलेलं असतं तसे हे शुकदेव नव्हते. 16 वर्षाचा युवक जसा असावा तसे हे शुकदेव होते आणि जन्मल्याबरोबर शुकदेवाने गर्भामध्ये असतानाच वचन घेतलं होतं, मी जन्मच घेणार नाही असं म्हणतात. पण भगवंतांनी त्यांना सांगितल्यामुळे ते म्हणाले की मी जन्म घेतल्यानंतर या संसारात अडकणार नाही आणि त्यामुळे जन्म झाल्याबरोबर शुकदेव जे आहेत ते जन्मल्याबरोबरच लगेच जंगलामध्ये जायला निघाले. आता आपला मुलगा इतक्या वर्षांनी झालेला आणि त्याला देण्यासाठी आपल्याकडे एवढा मोठा ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि तो हे सगळं सोडून जंगलामध्ये जात आहे म्हणून मुलाला त्या बापाने हाक मारली की त्यांना शुकदेवा थांबा असं जे म्हणतात. पण हे शुकदेव थांबायला तयार नाहीत आणि त्यांच्या वतीने त्या ठिकाणी असणारे जे झाडं होते, वृक्ष वेली होते त्यांना त्यांनी त्या वडिलांच्या हाक मारण्याला प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात, पुत्रेतु तन्मया तर्वोभिनेदु तम सर्वभूत हृदयम मुनिमानितोस्मी. सर्व भूतांच्या हृदयामध्ये वास करणाऱ्या त्या शुकदेवांना आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे हा या ठिकाणी शुकदेवांना सुद्धा नमस्कार केलेला आहे. आणि चौथा श्लोक जो आहे ते या भागवतामधला म्हणजे दुसऱ्या अध्यायामधला, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. हा श्लोक जो आहे तो आपण सगळ्यांनीच पाठ करावा असा श्लोक आहे. नित्य भागवताचा एक श्लोक तरी आपण म्हणावा आणि त्यामध्येच आपल्या जीवाचं कल्याण आहे. आणि हा जर श्लोक म्हणला तर अनायसं आपल्याकडून त्या नारायणाचं स्मरण होतं, देवी सरस्वतीचं स्मरण होतं आणि श्रीमद भागवताचा एक श्लोक म्हणला जातो. पुरुषश्रेष्ठ नर आणि नारायण ऋषी, सरस्वती देवी आणि भगवान व्यासांना या ठिकाणी नमस्कार केला आणि असं म्हणतात की या श्लोकाच्या पठणाने, या श्लोकाच्या म्हणण्यानंतर भागवताचं वाचन करावं. त्यामुळे हा श्लोक सर्वांनी अगदी पाठ करून घेतला पाहिजे. आता प्रश्न जे होते त्याप्रमाणे उत्तर द्यायला सुरुवात केली. खरा शिक्षक जो असतो जसे प्रश्न विचारले तसे त्याच सिक्वेन्समध्ये त्याची उत्तरं देतात आणि याचा नमुना म्हणजे हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. संशोधक असतील त्यांनी अशा प्रकारे संशोधन करावं ज्यामुळे भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण प्रसन्न होईल अशा श्रीकृष्णाच्या ठिकाणी आणि निष्काम आणि अखंड भक्ती मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे आणि तोच मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ धर्म आहे. प्रश्न काय होता, सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?
सवयी परमो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. अहैतुक्य आणि प्रतिहता. अहैतुक्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न घेता केलेलं कार्य, आणि प्रतिहता म्हणजे अखंडपणे केलेलं ते जे आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपलं मन अंतःकरण जर आपण स्थिर केलं आणि निष्काम आणि अखंड भक्तियुक्त असं अंतःकरण आपलं होईल, आणि तोच मानवाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पुन्हा प्रश्न पुढे विचारतात. सूतजी ऋषींना म्हणतात, म्हणून मनुष्याने काय करायला पाहिजे, तर आपला वर्ण आणि आपला आश्रम यानुसार जे नेमून दिलेले विधी आहेत, विधीते पाळीत निषेधाते गाळीत. ज्ञानेश्वरीमध्ये बोलूया की विधीचं पालन करणं आणि जे धर्माप्रमाणे निषिद्ध आहे त्या जे आहे ते टाकून देणं हेच खरा परमधर्म आहे. म्हणून अशा रीतीने उत्तम प्रकारे जर धर्माचरण केलं तर त्या जीवाला भगवंताची प्रसन्नता प्राप्त होते. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुचिः स्यान् महत्सेवा विप्राहा पुण्यतीर्थान्वेषणात. म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली, महापुरुषांची सेवा केली आणि श्रद्धापूर्वक सद्ग्रंथाचे श्रवण केले, हे जर केलं तर भगवंताच्या कथेमध्ये माणसाला रुची उत्पन्न होते. आणि काय परिणाम होतो अजून या गोष्टींचा, मुंडकोपनिषदातला मंत्र या ठिकाणी दिले आहे. उद्धव गीतेमध्ये सुद्धा आहे हा मंत्र. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि द्रष्ट एवात्मनेश्वरे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये भगवंताचा आत्मरूपाने साक्षात्कार होतो, आणि तो झाल्यावर काय परिणाम होतो त्याचा, अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये पहिल्या याच्यामध्येच की आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पारटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. आणि समर्थ म्हणतात या ग्रंथासाठी मी 10 गीतांचा, उपनिषदे आणि भागवत यांचा आधार घेतला आहे. ही जी ओवी आता मी सांगितली, आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पारटे तत्काळ, हा क्रियापालट या ग्रंथाचा श्रवण केल्याने होतो. हे जे समर्थ सांगतात ते माझ्या मताप्रमाणे या ओवीच्या आधारेच ते सांगत असतील की अज्ञानाच्या बेड्या आहेत त्या तुटून जातात. तुटे संशयाचे मूळ एक सरा, सर्व संशय नाहीसे होतात. आणि कर्म आणि त्याचं बंधन या 2 गोष्टी आहेत. माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही, आणि तो काही ना काही कर्म करतो आणि त्या कर्माचा परिणाम त्याला भोगावा लागतो. साधं उदाहरण, साधा फोड झाला त्याला आपण 3-3दा खाजवतो आणि पुन्हा त्यामधनं रक्त यायला लागतं. म्हणजे आपण कर्म केलं पण त्याचं दुःखसुद्धा आपल्यालाच प्राप्त होतं, ते सुद्धा आपल्यालाच सहन करावं लागतं. हे तर साधं उदाहरण झालं. त्यामुळे प्रत्येक कर्माचं जे आहे ते फळ आपल्याला मिळणार, आणि म्हणून त्यापासून आपल्याला म्हणजे उतारा किंवा त्यापासून आपल्याला मुक्ती असेल तर अशा ग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे. त्यामध्ये आपला पूर्ण आयुष्य घालवलं पाहिजे. पार्थिवात दारुणो धूमस तस्मात अग्निस्त्रयीमया हा तमसस्तु रजस्तमसत्वम यद ब्रह्मदर्शनम. म्हणजे जसं पृथ्वीपासून म्हणजे जमिनीतून झाड उत्पन्न झालं, त्याचं लाकूड आहे, ते लाकूड एक दुसऱ्यावर घासलं म्हणजे त्यामधून थोडासा धूर निघतो, पण त्या धूर निघून माणसाचं समाधान होत नाही जोपर्यंत तिथे अग्नी प्राप्त होत नाही. म्हणजे मुळामध्ये पृथ्वी आहे, त्यातून निर्माण झालेलं लाकूड आहे, त्या घर्षणातून निर्माण झालेला धूर आहे, आणि त्यानंतर शेवटी प्राप्त झालेला अग्नी आहे. मग आता कोण श्रेष्ठ आहे? पृथ्वी श्रेष्ठ आहे का? तिच्यापेक्षा ते झाड आणि लाकूड श्रेष्ठ आहे. तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तर धूर आहे. तिच्यापेक्षा श्रेष्ठ अग्नी आहे. कारण वेदोक्त यज्ञयागाद्वारा अग्नी हाच माणसाला सद्गती देणारा आहे. म्हणून तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे, आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर सत्वगुणाशिवाय दुसरा उपाय नाही. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. म्हणून हाच सत्वगुण खऱ्या अर्थाने आपल्याला ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. पण जे लोक संसार सागर पार करू इच्छितात, म्हणजे खऱ्या अर्थाने मुमुक्ष आहेत, मुमुक्षु वा घोर रूपान हित्वा भूतपती नथ. जे मुमुक्ष आहेत ते कोणाचाही दोष पाहणार नाहीत, पण अशा अघोर अशा तमोगुणी किंवा रजोगुणी देवता ज्या आहेत, जसं भैरवादी भूतपती आहेत, त्यांची उपासना ते न करता
भगवान विष्णूचीच उपासना करतात. विष्णू आणि विष्णूचे अवतार, त्यांचे ग्रंथ, त्यांचं नामस्मरण, विष्णू सहस्रनाम असेल किंवा शंकराचं एखादं म्हणजे स्तोत्र असेल, ते म्हणत जातात आणि त्यांच्या अंशावताराचे भजन ते करत जातात. आणि असं करत आणि पण जे लोक अशा सत्वगुणाचे नाहीत, ते रजोगुणी आहेत आणि तमोगुणी आहेत, ते मात्र धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची उपासना करतील, ऐश्वर्य मिळावं म्हणून आता इतर देवतांची उपासना करतील, पुत्रपौत्राच्या प्राप्तीसाठी सुद्धा अनेक व्रतवैकल्य उपासना करतील. पण या उपासनेमधून काय प्राप्त होईल, तर फक्त पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात. आणि कारण यांचा स्वभाव त्यांच्याप्रमाणेच असतो म्हणून त्यांना तेच श्रेष्ठ असं वाटतं आणि त्याच उपासनेमध्ये, त्याच पूजेमध्ये ते सगळं आपलं आयुष्य घालवतात. आणि म्हणून मूळ उपासना करायची असेल तर भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू जे आदिनारायण आहेत त्यांची उपासना आणि त्यांचे जे अवतार आहेत, अंशावतार आहेत, तर त्यांची उपासना ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून 2 श्लोक महत्त्वाचे आहेत. वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखाः, वासुदेव परा योगा, वासुदेव परा क्रियाः. पुढचा श्लोकही तसाच आहे. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परम तपः, वासुदेव परो धर्मो, वासुदेव परा गतिः. म्हणजे वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण हेच सर्व वेदांचं तात्पर्य आहे. वासुदेव परा वेदा आणि वासुदेव परामखा. अनेक प्रकारची यज्ञ केले जातात, ती सकाम असतात, त्या कामनेने केलेले असतात. त्यापेक्षा निष्काम भक्ती वासुदेवाच्या ठिकाणी केली तर अनेक यज्ञ केल्याचा आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून वासुदेव परामखा, वासुदेव परा योगा आहे. योगामध्ये सुद्धा आपल्याला जे प्राप्त होतं ते एका कृष्णाच्या योगामध्ये सगळं आहे. म्हणून अर्जुन विषाद योग, कर्मसन्यास योग असे सगळे 18 अध्याय झाले. तरी भगवंताच्या प्राप्तीसाठी जे आहे की करिष्ये वचनं तव, हे महत्त्वाचं आहे. अर्जुनाने जे शेवटी म्हटलं, नष्टो मोह स्मृती बद्धा आणि करिष्ये वचनं तव, म्हणजे भगवंताच्या आज्ञेमध्ये राहणं, तो जो योग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि वासुदेव पराक्रिया म्हणजे अनेक कर्म माणूस करतो पण त्या कर्मबंधनात तो अडकत जातो. म्हणून वासुदेव मना वासना वासुदेवी बसो दे, मना कामसंगी नसो दे. हे सगळे मनाचे श्लोक याच श्लोकांच्या आधारावर आहेत. आणि म्हणून यथा यववितो वह्निर दारुश्वेक स्वयोनिषु नानेव भाती विश्वात्मा भूतेषुच तथा पुमान. म्हणजे अग्नी एकच आहे पण तो अग्नी जिथून निर्माण झाला म्हणजे ज्या लाकडातून निर्माण झाला किंवा एखाद्या वास्तूला, घराला समजा उदाहरण घ्या, आग लागली समजा, तर ते लाकूड कसं होतं, ते दरवाजाची फ्रेम असेल तर त्याच्या फ्रेमप्रमाणेच ती अग्नी आपल्याला दिसतो. म्हणून सगळ्यांच्या ठाईत, कारण तो अग्नी काय त्या लाकडामध्ये तो प्रविष्ट झाला आणि म्हणून त्याला आकार, त्या ज्या वस्तूमध्ये तो प्रविष्ट झाला त्याचा आकार त्याला प्राप्त होतो. म्हणजे विविध आकाराने भगवंत नटलेला आहे पण सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने. जसं ते उदाहरण घेतलं आपण, हार आणि त्यातली दोरी, तर आत्मरूप काय, ते दोरी आहे. आणि फुलं जे आहे ते वरचे आहे, ते फुलांना एकत्र आणण्याचं काम ज्या दोरीने केलं तसं आत्मरूपाने सगळ्यांच्या ठाई एकच भगवंत आहे. म्हणून प्राण्यांमध्ये विविधता आहे, अनेकता में एकता, हे जे आपले मोदी नेहमी सांगत असतात ते जे आहे आपल्या भारताबद्दल, की त्यामधली एकता आहे. एकता कशाची आहे तर की आम्ही भगवंताशी जोडलेलो आहोत, हेच आपल्याला एकता, तोच आपला सनातन हिंदू धर्म. म्हणून भगवंतच सर्व लोकांची रचना करतात. देवता, पशु, पक्षी, मनुष्य या सगळ्या योनीमध्ये भगवंताने वेगवेगळ्या प्रकारे अवतार घेतला आहे. आणि भगवंताच्या अंशरूपाने, भगवंताचा अंश म्हणून आपण सुद्धा या पृथ्वी तलावर आहोत. आणि या सगळ्यांचं पालन पोषण करणं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही कार्य करणारा जो आहे त्याचं जे भजन करतात तेच खऱ्या अर्थाने या भगवंताशी प्राप्त होतात, त्याच्या लोकाला जातात. आणि भावयतेश सत्वेन लोकान्मयी लोकभावना लीलावतार नुरतो देवतिर्यम नरादिषु. म्हणजे सगळ्या योनीमध्ये तोच भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर आहे. अशा प्रकारे हा दुसरा अध्याय जो आहे, इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां प्रथमस्कंदे नैमिषोपाख्याने द्वितीयोध्यायः. अशा रीतीने हा दुसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता आपण आपली आरती म्हणूया आणि थांबूया. थोडंसं 1-5 मिनटं जरा जास्त होतील आज असं दिसतंय मला.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवदल तरणी. ती पतिता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधांचा स्वयंप्रभेचा, द्वादश कलीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी. ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.